आणि इकडे महाविकास आघाडीची आज जी बैठक होती ती बैठक आता संपलेली आहे आणि नाना पटोले बोलतायत. थेट जाऊया. आज महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या बद्दलचं एक फायनल स्टेजवर चर्चा आज आलेली आहे. आज आम्ही बाळासाहेब आंबेडकर प्रस्ताव दिलेला आहे. उद्या त्यांचा प्रस्ताव आमच्याकडे येईल आणि जवळपास महाविकास आघाडीमध्ये वंचित आघाडी ही पण समाविष्ट होईल असा आमचं आता मत झालेलं आहे. आणि जवळपास उद्या नाही तर परवा महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा प्रश्न अंतिम निर्णय आम्ही करू आणि त्यामुळे महाविकास आघाडी सक्षमतेनं महाराष्ट्रामध्ये लढेल. सगळे घटक आमचे जे आहेत, मग समाजवादी पार्टी आहे, कम्युनिस्ट आहे, शेका आहे, अशी जेवढी सगळे आमचे घटक आहेत ते सगळे घटक पक्ष आमच्याबरोबर या आघाडीमध्ये समाविष्ट होतात आहेत. त्यामुळे जवळपास 48 जागा ज्या महाराष्ट्राच्या लोकसभेच्या आहेत त्या सगळ्या जागेवर महाविकास आघाडी निश्चितपणे त्याचा या सगळ्या आघाडीमध्ये विजय होईल आणि त्या गोष्टीचा आशीर्वाद आमच्या महाविकास आघाडीला मिळेल. याची कारणं पण आहे. आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहे, सरकार शेतकरी विरोधी आहे हे आपल्याला स्पष्ट झालेलं आहे. तरुणांच्या विरोधात आहे, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आता आपण पाहिलं की आजचा जो बजेट आलेला आहे त्या बजेटमध्ये महागाई कुठं कमी होईल का अशी अपेक्षा होती, ती पण महागाई कमी करण्यामध्ये सरकार अपयशी ठरलेलं आहे. आणि लोकांमध्ये तीव्र चीड या सरकारच्या विरोधात आणि सरकारवरच आता विश्वास राहिलेला नाही, मग केंद्राचं सरकार असो की राज्याचं सरकार असो. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये महाविकास आघाडीवर राज्याच्या जनतेचा विश्वास आहे आणि त्याच्यामुळे या निवडणुका लोकांच्या आशीर्वादाने महाविकास आघाडी जिंकेल अशा पद्धतीचा सर्वे पण आता आमच्याकडे आलेला आहे. नाही आता हिंदी बोलायची रावसाहेब बोलते काय आत्ताच नानासाहेब पटोले यांनी या निवडणुका लोकांच्या आशीर्वादाने महाविकास आघाडी जिंकेल अशा पद्धतीचा सर्वे पण आता आमच्याकडे आलेला आहे. नाही आता हिंदी बोलायची रावसाहेब बोलते काय आत्ताच नानासाहेब पटोले यांनी सांगितलं आणि ते सत्य आहे की महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं जागा वाटप का होत नाही असे प्रश्न आपण नेहमी विचारता. आज आम्ही सगळे प्रमुख लोक काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी आणि आपण पाहिलं की सगळे प्रमुख नेते आज पृथ्वीराज चव्हाणजी इथे उपस्थित आहेत. एक चव्हाण गेले, दुसरे चव्हाण बसले, त्यांची खुर्ची आपणच ठेवली होती आणि त्यांची खुर्ची राखीव आहे चव्हाणांची. कारण ते कधीही परत येऊ शकते. जयंतराव पाटील, बाळासाहेब थोरात, जितेंद्रजी आव्हाड, वर्षाताई गायकवाड आणि आमचं एक मत आहे जवळजवळ 48 जागांवर कोणी कुठे लढायचं. आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी आज हजर होते. बाळासाहेब आंबेडकरांशी सातत्यानं संवाद आणि उत्तम चर्चा सुरू आहे. उद्या पुन्हा आम्ही बसतोय आणि उद्यानंतर कोणतीही बैठक पुन्हा होणार नाही हेच मी सांगू शकतो. 48 पैकी किती जागांवर निर्णय झाला असं वंचित जवळजवळ आम्ही चौघे बसल्यावरती असं आमच्या लक्षात आलं की आमच्यामध्ये कोणती मतभेदच नाही आहे. आमच्यात मतभेदच नाही आहे आणि प्रत्येक जागा जिंकायची हे सूत्र ठरलेलं आहे. फक्त आकडा नाही, इतके लढायचे आहेत, तितके लढायचे आहेत, तितके. आज पृथ्वीराज चव्हाण जे असल्यामुळे चालना जास्त मिळाली आम्हाला की फक्त आकडा वाढवायचा नाही आपल्याला. तर वंचित बहुजन आघाडीलाही त्यांनी विनंती केली की आपल्याला तुम्हाला मिळणाऱ्या जागासुद्धा जिंकायच्या, प्रत्येक जागा जिंकायच्या आहेत. आणि त्याच्यामुळे वंचितचे प्रतिनिधी सुद्धा अत्यंत समाधानानं आज मिटिंगमध्ये बसले आणि निघून गेले. उद्या पुन्हा येतील. ते म्हणतात आकडा सांगितला नाही, अजूनही आकडा सांगितला नाही किती जागा. राऊत साहेब, वंचितचे प्रतिनिधी म्हणतात की आकडा उद्या आज ते आमच्याकडून एक चांगला आकडा घेऊन गेलेले आहेत. आज त्यांची कार्यकारिणी, त्यांची बैठक आहे. आज सभा झाल्यावर पुण्यात सभा आहे बाळासाहेबांची,
त्यानंतर त्यांची कार्यकारिणीची बैठक आहे, त्या बैठकीत ते चर्चा करतील आणि उद्या पुन्हा ते त्याच सुहास्य वदनानं आमच्या बैठकीला हजर राहतील आणि संध्याकाळपर्यंत आम्ही हा सगळा फैसला करू. राऊत साहेब, उद्या नंतर बैठका होणार नाहीत म्हणजे उद्या अंतिम जागा वाटप घोषित होईल असं म्हणायचं? जागा वाटप उद्या घोषित होणार नाही. जागा वाटपासाठी आपल्याला माननीय उद्धव ठाकरे, माननीय शरद पवार साहेब, हे सगळे प्रमुख नेते काँग्रेसचे हे एकत्र बसून जागा वाटपाचा मसुदा जाहीर करतात. त्याच्यामुळे तुम्हाला परत इकडे यायची आम्ही तसदी देणार नाही. हिंदी आप बताइए. जानना चाहेंगे आज बैठक हुई है उसमें क्या निष्कर्ष निकला सर? क्या सारी सीटों को लेकर चर्चा हो लगभग चुकी है? देखिए, महाराष्ट्र में तो महाविकास आघाड़ी है, वंचित बहुजन आघाड़ी के साथ में बात कर रहा हूँ. कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस और शिवसेना वंचित बहुजन आघाड़ी, आज लगभग हमारा पूरा ड्राफ्ट तैयार है. कौन कहाँ लड़ेगा. आज वंचित बहुजन आघाड़ी के प्रतिनिधि भी आए थे, बैठे थे, और मुझे लगता है उनसे भी बहुत ही सकारात्मक चर्चा हुई है. कल वापस हम बैठेंगे और उनका जो अंतिम प्रस्ताव है उसके ऊपर चर्चा होगी. लेकिन हमें पूरा विश्वास है कि महाराष्ट्र में और देश में जिस प्रकार की तानाशाही और संविधान के खिलाफ मोदी जी ने मोर्चा खोला है, उसे लड़ने के लिए वंचित बहुजन आघाड़ी हमारे साथ रहने वाली है. क्या सारी सीटों पर चर्चा बन चुका है सर? बन जाएगा, बन जाएगा, कोई समस्या नहीं है, बन जाएगा. अगर पूरे देश में बना है तो महाराष्ट्र पीछे नहीं रहेगा. अरे नशीब तो आयात नाही दिलं. तर मवियाच्या बैठकीनंतर बोलत होते संजय राऊत, ठाकरे गटाचे नेते, आणि त्यांनी सांगितलेलं आहे की जागा वाटपावर आमचं जवळपास एकमत झालेलं आहे. मात्र सध्या लगेचच हे जागा वाटप जाहीर होणार नाही. प्रमुख नेते त्याचा मसुदा जो आहे तो समोर आणतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.